काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांपर्यंत, जनतेपर्यंत आपण जे विधानसभेचे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये काय गोष्टी झाल्या असाव्यात आणि ईव्हीएमच्या बाबतीत सामान्य लोक कशा पद्धतीने शंका व्यक्त करत आहेत त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या। त्यानंतर अनेक लोक भेटल्यानंतर त्यांनी अजून मुद्दे तिथे दिलेले जे आपल्या समोर मी आता या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तिथं मांडेल। याच्यामध्ये स्ट्राइक रेटचा आपण जर अभ्यास केला, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बीजेपी 149 सीट लढली, त्याच्यामध्ये 132 सीटवर ते जिंकले, म्हणजे 88.6% स्ट्राइक रेट त्यांचा राहिला। शिवसेना शिंदे गट 81 सीट लढले, 57 मध्ये त्यांना विजय मिळाला, 70% स्ट्राइक रेट। राष्ट्रवादी अजितदादा 59 लढले, 41 जिंकले, 69.5 स्ट्राइक रेट आणि ऍव्हरेज 81.9 असा त्यांचा स्ट्राइक रेट होता। चांगली गोष्ट आहे। लोकसभेमध्ये आपण जर अभ्यास केला तर बीजेपी 28 पैकी 9 32% स्ट्राइक रेट होता, जो आता 88% गेलेला आहे। शिवसेना 15 लढले, 7 जिंकले, 46.7 46.7% स्ट्राइक रेट होता, जो 70% गेलेला आहे। अजितदादा 4 लढले, 1 जिंकले, 25% होता, आता 69% तिथे गेलेला आहे। आता याचा अजून खोलात आपण जाऊन अभ्यास केला, याच्यामध्ये भाजपकडनं जे सांगितलं जातंय की लाडक्या बहीण योजनेचा फायदा आम्हाला मोठ्या प्रमाणात झाला। मग आपण मध्य प्रदेशचा अभ्यास याच्या बाबतीतला केला, त्याच्यामध्ये 14चं त्यांचं इलेक्शन पार्लमेंटचं बघितलं, 19चं बघितलं, 24चं बघितलं, आमदारकीचं इलेक्शन त्यांचं तिथं बघितलं। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं त्यांनी योजना ही आत्ता झालेलं इलेक्शनच्या आधी त्यांनी तिथं आणली होती। म्हणजे 23ला जे त्यांचं आमदारकीचं इलेक्शन झालं होतं त्याच्या पूर्वी त्यांनी लाडकी बहीण योजना आणली होती। त्याच्यातच काँग्रेसची जी पूर्वीची ताकद होती, सिंधिया जे काँग्रेसचे मोठे नेते होते ते बीजेपीकडे गेल्यानंतर 23 मध्ये जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये बीजेपीची स्वतःची ताकद होतीच, पण त्याच्याबरोबर सिंधिया त्यांच्याबरोबर आल्यामुळे त्यांची ताकद अधिकची तिथं वाढली होती आणि लाडकी बहीण योजना त्याच्या आधीच त्यांनी तिथं आणली होती। आणि त्यावेळेस बीजेपीची खूप मोठी ताकद असताना सुद्धा मध्य प्रदेशमध्ये त्यांचा स्ट्राइक रेट होता 70.8%, जो आज या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन, कपाशी, शेतकऱ्याच्या अडचणी, बेरोजगारीचा प्रश्न, महिला सुरक्षतेचा विषय, दुधाचा प्रश्न, असे अनेक विषय असताना सुद्धा 88.6% त्यांचा तिथं स्ट्राइक रेट राहिला। त्याच्यात खोलात आपण थोडंसं जाऊया। आता याच्यामध्ये जिथं जिथं आमदार रिपीट झाले, नाहीतर त्यांच्या नातेवाईकांना तिथं संधी दिली, बीजेपीमध्ये 100 ठिकाणी तेच आमदार परत रिपीट झाले, नाहीतर नातेवाईकांना संधी दिली, त्यात 95 आमदार निवडून आले, म्हणजे त्यांचा स्ट्राइक रेट हा 95.0% होता। अजितदादांमध्ये 39 आमदार रिपीट झाले, 32 निवडून आले, 82चा स्ट्राइक रेट आहे। शिवसेना 45 आमदार एकनाथ शिंदे साहेबांचे रिपीट झाले, 38 निवडून आले, 84.8 म्हणजे ज्याच्यामध्ये रिपीट झालेले, जिथं अँटी इन्कम्बन्सी आपण ज्याला म्हणतो, या सर्व इतर विषयामुळे, अडचणींमुळे त्यांचे 89.8 म्हणजे 89.8% त्यांचा स्ट्राइक रेट झाला। आता ह्याच्यात खोलात जाऊन आपण अभ्यास केल्यानंतर याच्यामध्ये एक थोडासा अंदाज असा येतोय, बीजेपीला फायदा लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच थोड्या प्रमाणात तिथं झालेला आहे। त्याच्याच बरोबर मोठ्या प्रमाणात जो जातीवाद या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये केला, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना दुर्दैव म्हणावं लागेल, संतांच्या भूमीमध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या भूमीमध्ये इथं जातीवादाचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिथं फायदा झालेला आहे। त्याच्याच बरोबर काही इतर पक्ष ज्याच्यामध्ये वंचित असेल, AIM असेल, अशा या लोकांचा सुद्धा फायदा तिथं झालेला आहे। पण खोलात जाऊन अभ्यास आपण केला तर कुठेतरी अंदाज असा येतोय काही तज्ज्ञांचा आणि काही लोकांचा की जिथं भाजपचा उमेदवार महाविकास आघाडीच्या विरोधात उभा होता तिथं कुठेतरी ईव्हीएम मध्ये ऍडजस्टमेंट हे 10% झालं होतं का काय, असा प्रश्न निर्माण होत आहे।